नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय लोकशाही मराठी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरोधात विनायक राऊत असा सामना रंगतोय. या लोकसभा मतदारसंघात कणकवलीत उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या सभांचा धडाका सुरू आहे. रत्नागिरीचा गड कोण राखणार? कार्यकर्त्यांना काय वाटतंय पाहूयात. नमस्कार, मी चेतन ननावरे. आपण आज आलेलो आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कणकवली या ठिकाणी. आणि कणकवलीतील पटवर्धन चौकामध्ये आपण येथील स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं या ठिकाणी कुणाची हवा आहे? सध्या तरी या ठिकाणी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दुसरीकडे शिवसेना उभाटा गटामधून विनायक राऊत हे तिसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना पाहायला मिळणार. त्यामुळे राऊत की राणे, भाजप की शिवसेना उभाटा गट, नेमकी कुणाची हवा आहे कणकवलीमध्ये आपण जाणून घेऊया. काय स्थानिक आहेत. दादा, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय वाटतं नेमकी कुणाची हवा आहे? रामकृष्ण राणे आणि भाजपची हवा आहे. भाजपची हवा आहे. काय वाटतं तुम्हाला भाजपची हवा आहे? नाही, नारायण राणेंचं इथे एक म्हणजे काम आहे, सगळं काय व्यवस्थित आहे आणि कोणी जाऊन केव्हा पण त्यांना भेटू शकतो, त्याच्यामुळे नारायण राणेच येते. तुम्ही काय सांगाल दादा, तुमचं नाव काय? इथे नेमकी कुणाची हवा आहे? माझं नाव उदय संभाजी सावंत, भिडवाडी. मी आता काय बोलतो की सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नारायण राणेंमुळेच आहे. जिल्ह्याचं नाव आपल्या नारायण राणेंमुळे झालेलं आहे. ते जिल्ह्याला काय कोणाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपले राणे साहेबच आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतात आणि आमचं मत त्यांनाच आहे. पण विनायक राऊत का नको वाटतं? त्याने काम केलं नाही? मला वाटत तर नाही. 10 वर्ष त्यांनी एवढी काढली आहे, त्यांनी काम केलं असे मला तर काय वाटत नाही. रस्ते बघा किंवा असे पाण्याची सोय बघा, काय त्यांनी काम केलं असं मला तर काय वाटत नाही. दादा, तुमचं नाव काय आहे? तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? माझं नाव राजेंद्र कांतलाड गोटणे, माजी उपसरपंच आहे. मी भाजपचाच उपसरपंच आहे. हां, मनसेची सभा होते राज ठाकरेंची. काय वाटतं राज ठाकरेंच्या सभेचा फायदा होईल का? काल उद्धव ठाकरेंची पण याच ठिकाणी सभा झालेली होती. हो, राज ठाकरेंच्या सभेचा फायदा होणारच आहे. काही सर्वसामान्य लोक आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशीही बोलूया एकंदरीत. दादा, तुमचं नाव काय सांगाल आणि तुम्ही कुठे राहता? मी तोंडवली राहतो. माझं नाव सुनील निकम. पण असं वाटतं ह्या टायमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, सत्ता आहे. राणे येणार नाहीत तुम्हाला वाटतं? असं काय सांगू शकत नाही, पण शिवसेनेची हवा आहे. विनायक राऊतांनी काम केलंय? विनायक राऊतांनी काम नाही केले, पण तो माणूस तसा व्यवस्थित आहे. एकदा चान्स देऊन बघायला काय तसं तर करे. ओके, इथे अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? मी नांदगावमध्ये राहतो. प्रकाश निकम नाव आहे. काय वाटतं कुणाची हवा आहे? शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाची हवा आहे की भाजपची हवा आहे? विनायक राऊत, विनायक राऊत. बाळासाहेब ठाकरे. राज ठाकरेंच्या सभेमुळे काही फरक पडेल वाटतं? नाही, काल उद्धव ठाकरेंच्या सभेचा प्रभाव झालेला दिसतो. झालेला आहे, दिसतो. इथे बरीच लोक आहेत. आपण या मार्केटमध्ये जरी फिरलो तर बघू शकतो बरीच लोक आहेत. दादा, काय सांगाल? तुमचं नाव काय? कुठे राहता? सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाची हवा वाटते, भाजप की शिवसेना? कोणत्या त्याच्यात नाही म्हटलं तरी झाला. कोणत्या त्याच्यात नाही. हां, विनायक राऊत की नारायण राणे? नाही आमचं नाही राणे. नारायण राणे. हो, का नारायण राणे वाटतं? काम केलं त्यांनी? काम केलाय तो. त्यांनी मंत्री सगळे कोकणमध्ये त्यांनी आणले. हां, काही स्थानिक दुकानदार सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशीही बोलूया. दादा, काय सांगाल? नारायण राणे, विनायक राऊत, कुणाची हवा या ठिकाणी? नारायण राणे. काय वाटतं राणेंची हवा? काय नाही, दादांचं तिन्ही बाजूने त्यांचं जोर आहे. म्हणजे दोन मुलांकडून त्यांच्याकडून सगळीकडून त्यांची विकास कामं होतात, म्हणून ते नारायण राणे की विनायक राऊत? नारायण राणे. दादासाहेब. दादा म्हणजे कोण? नारायण राणे. नारायण राणे. काय राणे, बरेच जण राणेंचं नाव घेतात. काय राणेंनी काम केलेलं आहे? दादा आम्ही भरपूर काम केलं आहे. दादामुळे राजकारण समजते लोकांना. तुम्हाला वाटतं तेच निवडून येतील? 100% एकंदरीतच या ठिकाणी कणकवलीमध्ये पाहिलं तर बहुतांश लोक आहेत ते नारायण राणेंचं नाव घेत आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे विनायक राऊत सुद्धा आहेत. विनायक राऊत काम केलेलं नसलं तरी ते लोकांना भेटतात. तसंच राणेंचा सुद्धा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे 7 मेच्या मतदान पेटीमध्ये नेमके किती जण राणेंच्या बाजूने मतदान करतात आणि किती जण राऊतांच्या बाजूने मतदान करते हे 4 जूनला होणाऱ्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. त्यामुळे राणे की राऊत कुणाची हवा आहे हे 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. कॅमेरामन अमित बस्तांसह मी चेतन ननावरे, कणकवली.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.